तर राम मंदिर दानपेटी अपहार प्रकरणामध्ये खजिनदार स्वामी गोविंदगिरी महाराजांनी राजीनामा द्यावा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आध्यात्मिक वारकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हबप दत्ता महाराज दोने पाटलांनी ही मागणी केली। गोविंददेव गिरी महाराजांनी राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला। जे खजिनदार आहेत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या खजिनदार पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत। कारण की खजिनदार म्हटल्यानंतर त्यांची जबाबदारी आहे, व्यवहार कसा चालतोय, काय कशा पद्धतीने देणगी येते, ती कुठे जाते, याचा त्यांच्याकडे लेखाजोखा असणं महत्वाचं आहे। म्हणून आम्हाला वाटतं की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जे काही त्या प्रकरणामध्ये दोषी आरोपी आहेत त्यांना कोणताही भेदभाव न करता त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। भाजपमध्येही अस्वस्थता शिंदेचे मुख्यमंत्री होण्याच्या प्रयत्नात आहेत असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। ऑपरेशन टायगरच्या जागी ऑपरेशन भाजप होऊ नये असं शशिकांत शिंदेने टीका केली। मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपा नेत्यांनीही बहुतेक त्यांची दखल घेतली आहे असं देखील शशिकांत शिंदेंनी म्हटलं। मला वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पण सांगितलं की महत्वाकांक्षा किंवा एखाद्याची इच्छा असते। मला वाटतं की त्यांना सुद्धा संकेत आलेले आहेत की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्याच्या सभेमध्ये त्याप्रमाणे प्रयत्न करतात का काय, आणि ही अस्वस्थता ही भाजपमध्ये पण आहे असं आम्हाला चर्चेत कळतंय की ज्या पद्धतीने या असलेल्या प्रक्रिया चालू आहे त्या महत्वाकांक्षेपोटी आणि त्याच्याच प्रकारचे ईर्षेपोटी होत आहेत आणि त्याची दखल भाजपने आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेली असेल असं मला वाटतंय। ऑपरेशन टायगरच्या ऐवजी ऑपरेशन भाजप होऊ नये अशी आम्हाला चिंता आहे।